मनी मने नारद मुनी बहुत आहेत कृष्ण कामिनी, परी या माझे ज्ञान खानी निवडून आता कोण ते. गोपाल कृष्ण भगवान की जय. असो ग्रंथकर्ते श्रीधर स्वामी या हरिविजय ग्रंथाची कथा सांगत असताना सांगू लागले, ज्यावेळेस नारद मुनींचं अचानक आगमन हे रुक्मिणीच्या महालात झालं, त्यावेळेस नारद मुनींना विचार करू लागले की म्हणले कृष्णाला बऱ्याच बायका आहेत. किती बायका होत्या? 16,108 आणि इतक्या पत्न्या आहेत त्यांच्या. पण या सर्व पत्न्यामधली भगवंत हे ज्ञान आहेत आणि त्यांची जी असणारी ही ज्ञानकळा एक स्त्री, कोणती ज्ञानकळा स्त्री, ह्या स्त्रियामधून तिचा शोध घेऊ असा विचार नारद मुनी त्या ठिकाणी करू लागलेले. एका गोपीच्या मंदिरी नारद प्रवेशला ते अवसरी, तिने पूजा करून निर्धारी मुनीश्वर तो सवी. मग असा नारद मुनींना विचार केला आणि एका पत्नीच्या महालामध्ये नारद मुनी गेले. नारद मुनी आल्याच्या नंतर त्या असणाऱ्या कृष्ण पत्नीनं नारद मुनीला बसण्यासाठी आसन दिलं. आसन देऊन त्यांची षोडशोपचारे पूजा अर्चा आपल्या घरी आल्याच्या नंतर केलेली. नारद पुसे तिज लागून परपुरुषी जडले तुझे मन, तव ते बोले क्रुधायमान ब्रह्मपुत्रासी ते धवा. नारद मुनी हे नारद मुनीच. नारद मुनींनी पूजा अर्चा केल्यावर नारद मुनीनं त्या असणाऱ्या कृष्णाच्या पत्नीला प्रश्न विचारला, म्हणले का हो तुमचं कुठंतरी दुसऱ्या पुरुषावर तुमचं मन गेलेलं आहे. आणि असा प्रश्न ज्यावेळेस नारद मुनीनं त्या स्त्रीला विचारला त्यावेळेस तिला क्रोध आला आणि क्रोध आल्याच्या नंतर ती असणारी कृष्ण कामिनी नारद मुनींना द्वेषानं बोलू लागलेली. मने बरे हे तुमचे जी ध्यान, आम्हासी कृष्ण वेगळे नाही ज्ञान, म्हणता परपुरुषी मनन नवल हेची वाटले. ते असणारी कृष्ण पत्नी नारद मुनींना म्हणू लागली की अहो म्हणली नारद मुनी तुम्ही तर साक्षात ब्रह्मदेवाचे पुत्र आहेत, ब्राह्मण आहेत आणि तुमच्यासारख्या एका सुजान ब्राह्मणाला खोटं बोलणं काही योग्य वाटत नाही. अहो आयुष्यात आम्ही कधी दुसऱ्या पुरुषाचं नाव घेतलं नाही किंवा त्याला स्मरण नाही आणि तुम्ही सरळ सरळ म्हणायला लागला की तुझं मन दुसऱ्या पुरुषावर आहे. असं नारद मुनीला ती असणारी पत्नी जरा थोडं म्हणजे रागावून किंवा त्यांना द्वेष करून नारद मुनींचा बोलू लागलेली. मग हस्तिनाला नारद मुनी प्रवेशला दुसरे सदनी, तीस पुसे परपुरुषी कामिनी तुझे मन आहे की. मग असं नारद मुनींच्या तिनं द्वेष करून बोलल्यावर नारद मुनी आनंदानं हसले. त्यांच्या मनामध्ये जी काही त्यांची अंतरखूण होती ही जाणली आणि नारद मुनी हसले आणि हसून तसेच उठले आणि दुसऱ्या पत्नीच्या घरी गेलेले. मग दुसऱ्या पत्नीच्या महालात गेल्याच्या नंतर तिथंही त्यांनी तशीच नारद मुनींची पूजा अर्चा केली आणि पूजा अर्चा केल्यावर पुन्हा नारद मुनीनं त्या पत्नीला प्रश्न विचारला, म्हणले का हो तुमचं मन जरा मला तुमची हालचाल वेगळी दिसती, तुमचं मन जरा दुसऱ्या पुरुषावर दिसतंय. असा पुन्हा प्रश्न नारद मुनीनं त्या दुसऱ्या पत्नीलाही विचारलेला आहे. ते म्हणे तुम्ही चळले ती नसतेसी पुसता आम्हा प्रती, सत्य भामे समेत योती याची प्रकारे शोधी. त्या असणाऱ्या पत्नीनं प्रश्न विचारल्यावर ती पत्नी म्हणली नारद मुनी तुम्ही काय येडे बिडे झालात का काय, का असं काय पागलसारखं बोलायला लागलात आणि मग आमचं दुसऱ्या पुरुषावर कृष्णासारखा पती आम्हाला आणि आमचं मन दुसऱ्या पुरुषावर कसं जाईल. असं असणारं तिनंही नारद मुनींचा द्वेष केला आणि नारद मुनींना ती द्वेषानं रागावून बोलली. अहो असं एक नाही दोन नाही, ह्या कडीची त्या कडीला सर्व 16,107 पत्न्यांचे घरं शोधले
आणि शेवटी त्या 7 मध्ये सत्यभामेलाही नारद मुनीनं असाच प्रश्न विचारलेला आहे. जे ते लागले नारदाचे पाटी, परियार्थी कोणी न घाली दृष्टी. जैसे संत बोलती निर्वाण गोष्टी, पाकंटी घेती कुतर्क. अशा प्रकारे त्या असणाऱ्या सर्व स्त्रियांना नारद मुनीनं प्रश्न विचारले आणि विचारल्याच्या नंतर बरेचसे असा नारद मुनी हे संत आहेत आणि संत नारद मुनी असून ज्या वेळेस संत माणसं एखाद्याला चांगलं ज्ञान शिकवायला लागले तर ते असणारे ऐकणारे काहीतरी कुतर्क काढतात आणि त्या संतानं चांगलं सांगितलेलं ज्ञान ऐकायचं सोडून त्या संतालाच नावं ठेवतात. अशा प्रकारची सुंदर कथा नारद मुनींची त्या कृष्णपत्न्यांच्या महालामध्ये त्या झालेली आणि ती कथा नारद मुनींची ग्रंथकर्ते सांगू लागलेली आहेत.